वाढती लोकसंख्या आणि मानवी वस्तीची गरज लक्षात घेऊन सर्वत्र आता घर बांधकामासाठी लोकांना प्लॉट किंवा जागा आवश्यक झालेली आहे. आणि शहरीकरणाचा जर विचार केला तर अनेक शहरांमध्ये सध्या शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि शहरीकरण होत असताना शेती किंवा वावर या ठिकाणी आता अकृषक जमिनी करून प्लॉट मोठ्या प्रमाणात पाडले जात आहेत. हे प्लॉट पाडत असताना मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी सुविधा व्यवस्था यांची माहिती देऊन प्लॉट मोठ्या प्रमाणात विकले जातात. आणि लोक भविष्याची गरज लक्षात घेऊन आणि आपल्याकडे असलेली जी काही जमापुंजी आहे योग्य संपत्तीमध्ये आणि भविष्याची गरज म्हणून घर बांधकामासाठी जागा घेतात. आपण घर बांधकाम करण्यासाठी जी जागा घेतो ती जागा घेत असताना आपण काही गोष्टींचा विचार करत असतो, जसे की जाण्या येण्याची सुविधा, मानवी वस्ती, शाळा, आरोग्य आणि महत्त्वाचे रस्ते याचा आपण फार विचार करतो. रस्ता किती फुटाचा आहे, हायवे जवळ आहे का, एखाद्या गावाला जायचे असेल तर अडचण येणार नाही, त्याच्यानंतर बाजारपेठ किती दूर आहे याचा आपण विचार करत असतो. पण तुमच्या लक्षात आलं आहे का की आपण प्लॉटवर जागा घेत असताना किंवा प्लॉट खरेदी करत असताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का हे बघतो का? किंवा ज्या भागात आपण प्लॉट खरेदी करणार आहोत त्या भागातल्या प्लॉटमध्ये त्या भूगर्भामध्ये पाण्याची पातळीची खोली किती आहे हे बघितलं जात नाही. त्यामुळं आपण जेव्हा प्रत्यक्षात घर बांधकाम करतो अशावेळी प्रत्यक्षात घर बांधकाम करताना आपल्याला जेव्हा बांधकामापूर्वी बोरवेल किंवा विहीर खोदावी लागते. बोरवेलचे खोदकाम करतो आणि पाण्याचा साठा कुठे आहे आपल्या त्या क्षेत्रफळामध्ये त्याचा देखील आपण आपापल्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं आणि वैज्ञानिक पद्धतीनं पाण्याचा साठा शोधण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा असं होतं की भूगर्भामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती अत्यंत खोल गेलेली आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस 30-35 फुटावर पाणी लागायचं आज 400 फुटापर्यंत बोरवेल मारल्यानंतरही पाण्याचा साठा लागत नाही, पाण्याचा एक थेंब येत नाही. अशावेळी त्या बांधकाम करणाऱ्या घर मालकाला निराशा येते. लाख रुपये खर्च करून बोरवेलसाठी आपण जेव्हा खोदकाम करतो तेव्हा बांधकामासाठी केलेले खोदकामासाठी जी बोरवेल आपण करतो त्या बोरवेलसाठी लागलेला पैसा इतका खर्च करूनही पाण्याचा थेंबसुद्धा लागत नाही. म्हणून नागरिकांनी किंवा खरेदीदारांनी प्लॉट खरेदी करताना ज्या भागात आपण प्लॉट खरेदी करत आहोत त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अर्थात घर बांधकामासाठी तरी किमान पाण्यासाठी साठा आहे का, त्या भागातील बाकी लोकांचा कल काय आहे, त्या भागात भूगर्भातील पाण्याच्या साठ्याची पातळी किती आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर लाख रुपये खर्च करून प्लॉट घेतलेला जर पाण्याचा एक थेंब लागत नसेल तर मग तो प्लॉट घेऊन अर्थ उरत नाही. त्यामुळं तुम्ही देखील योग्य सल्ला घेऊनच प्लॉट घ्या आणि अशाच सल्ल्यांसाठी आमच्याशी संपर्क साधा. आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य माहिती आणि योग्य ठिकाणाची निवड करून देण्यात आम्ही सहकार्य करू.